बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। कोणताही माईका लाल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आरक्षण रद्द करू शकत नाही, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधताना केला। काही जण परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात, ते आरक्षण रद्द करण्याची वल्गना करतात, पण हे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले, ते कुणालाही रद्द करता येणार नाही, असं ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी वर्धा इथं PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा संपन्न झाला। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना उपरोक्त टीका केली। राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात आरक्षण रद्द करण्यासंबंधीचे कथित वादग्रस्त विधान केलं होतं। मुख्यमंत्री शिंदे त्यासंबंधी बोलत होते, काही जण परदेशात जाऊन देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, आरक्षण रद्द करण्याची भाषा करतात, पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आरक्षण कुणालाही रद्द करता येणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आहेत तोपर्यंत कोणताही माईका लाल आरक्षण रद्द करू शकत नाही, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी काँग्रेसला ठणकावून सांगितलं। आम्ही शिवसेनेतील सत्ता संघर्षावेळी 50 खोकेबिके काहीही घेतले नाहीत। उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर असे आरोप करण्यापूर्वी स्वतःचा मुलगा आदित्य ठाकरेच्या डोक्यावर हात ठेवून आम्ही 50 खोके घेतल्याचं जाहीरपणे सांगावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांना दिलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित मला काय सांगायचंय हे नाटक येत आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून 50 खोके एकदम ओके हे नाटक आणले जात असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। शहाजीबापू पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना स्टेजवर उभं करावं आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आम्हाला 50 खोकी मिळाल्याचा दावा करावा, नाहीतर मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की आम्हाला 50 खोकीबिकी काहीही मिळाली नसल्याचं स्पष्ट करतो। महाराष्ट्राच्या जनतेसमोर एकदाचा सोक्षमोक्ष होऊनच जाऊ द्या। शहाजीबापू पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यापासून खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिव्या घालण्याशिवाय दुसरं कोणतंही काम करत नाहीत। त्यांच्या राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे अजिबात लक्ष नाही आहे। शेतकरी, शेतमजूर, महिला असे राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायत। त्यामुळे ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पोटात पोटशूळ उठलाय। या जळक्या वृत्तीने हा नाटकाचा केलेला प्रकार आहे। ते पुढे बोलताना म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असे नाटकासारखे प्रकार होत असतात। सध्या येणारी नाटकं हा प्रचाराचा भाग आहे, पण मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरील नाटक हे त्यांनी केलेल्या कामावर आणि भविष्यात त्यांना महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी जो वेध घ्यायचा आहे हे या नाटकातून सांगण्यात येणार आहे। ठाकरे यांच्या शिवसेनेकडून येणारं नाटक हे केवळ फेक नेरेटिव्हचा भाग असणार आहे। बुलढाणा येथील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आटोपून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर सत्ताधारी शिवसेनेचा एकही स्थानिक प्रमुख पदाधिकारी फिरकला नसल्याची बाब उजेडात आली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेंचं स्वागत केलं। यावेळी शिवसेनेचे ऋषिकेश जयस्वाल वगळता कुणीही नव्हतं हे विशेष। बुलढाण्यात गुरुवारी महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला। हा कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाण्याहून छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचले। ते तेथून मुंबईला जाणार होते। या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी संभाजीनगर येथील शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहण्याची गरज होती, पण शिवसेनेचे ऋषिकेश जयस्वाल आणि शासकीय अधिकारी वगळता विमानतळावर कुणीही हजर नव्हतं। यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत असणाऱ्या मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सतीश चव्हाण आणि शहराध्यक्ष अभिजित देशमुख हे आले होते। त्यांनी वळसे पाटलांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं। या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सत्ताधारी शिवसेनेचा एकही स्थानिक पदाधिकारी विमानतळावर का आला नाही, या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे। तत्पूर्वी दुपारी एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने संभाजीनगरहून बुलढाण्याच्या कार्यक्रमाला गेले होते। ते तेथून सायंकाळी 5च्या सुमारास शहरात परत आले होते।
बिहारचे माजी IPS अधिकारी शिवदीप लांडे हे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षात जाण्याची शक्यता आहे. शिवदीप लांडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. त्यांनी गुरुवारी आपल्या IPS पदाचा राजीनामा दिला होता. ते बिहारमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. बिहारमध्ये आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. बिहार पोलीस दलात 18 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी अचानक का राजीनामा दिला याविषयी वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात होत्या, पण आता ते राजकारणाच्या आखाड्यात उतरणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. यासंबंधीच्या वृत्तानुसार शिवदीप लांडे हे सुप्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची शक्यता आहे. येत्या गांधी जयंती दिनी जनसुराज्य पक्षाने एक भव्य कार्यक्रम आयोजित केलाय. या कार्यक्रमात शिवदीप लांडे यांच्यासह बिहारमधील अनेक माजी पोलीस आणि सनदी अधिकारी जनसुराज्य पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. जनसुराज्य पक्षात प्रवेश केल्यानंतर ते पुढील वर्षी होणाऱ्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत पाटणा शहरातीलच एखाद्या मतदारसंघात आपलं नशीब आजमावू शकतात. बिहारमध्ये शिवदीप लांडे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. याच भांडवलाच्या जोरावर ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची माहिती आहे. नरेंद्र मोदी येतात आणि रिबीन कापून जातात, उद्योगांचं काय, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात आणि जातात, आपण नक्की कसलं उद्घाटन केलं हे देखील त्यांना माहिती नसतं. ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे असं म्हणत त्यांनी निशाणा साधलाय. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र महाविकास आघाडीची मतं कमी करण्यासाठी ही तिसरी आघाडी बनवण्याचं धोरण आहे. तिसरी आघाडी कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी असते. तिसरी आघाडी बनवून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय. संजय राऊत म्हणाले की मावियातील सर्वच पक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे. काँग्रेसच्या जागा वाढल्या, यात आमचा वाटा आहे. आत्मविश्वास वाढला म्हणून काँग्रेस काही एकट्यानं निवडणूक लढणार नाही. काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्री पदावर दावा करू नये. अजून जागा वाटप बाकी आहे. सर्व लहान मित्र पक्षांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न करावेच लागतील असं त्यांनी म्हटलंय. संजय राऊत म्हणाले की आजही एक मोठा उद्योग गुजरातला नेलाय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेली माहिती अत्यंत गंभीर आहे. नरेंद्र मोदींनी उद्घाटन करण्यापेक्षा महाराष्ट्रातील जे उद्योग गुजरातला नेत आहेत ते महाराष्ट्रात थांबवण्यासाठी काही प्रयत्न करा. राज्यातील उद्योगांचं काय, आजही इथले उद्योग गुजरातला जात आहेत. जे उद्योग गुजरातला गेले ते पुन्हा महाराष्ट्राला द्या असं राऊतांनी म्हटलंय. महाविकास आघाडीने जागा वाटपासाठी 3 दिवसीय बैठकांचं सत्र बुधवारी सुरू केलं. त्यात दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 सप्टेंबर रोजी मुंबईच्या जागांवर चर्चा झाली. अधिकाधिक जागा खेचण्याची मुंबई काँग्रेस आणि उद्धव सेनेत रस्सीखेच दिसून येते. सूत्रांनी सांगितलं की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव सेनेने मुंबईतील 6 पैकी 3 जागा जिंकल्या. त्या आधारावर त्यांनी किमान 18 जागांचा हट्ट धरलाय. काँग्रेस 15 जागांच्या खाली येण्यास तयार नाही. मात्र जिंकून येण्याच्या क्षमतेवरच जागा वाटप व्हावं यावर नेत्यांचं एकमत झालं. वांद्रे येथील सॉफिटल हॉस्पिटलमध्ये मावियाच्या जागा वाटप बैठका होत आहेत. आता शुक्रवारी पुन्हा एक बैठक होईल. त्यात उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे प्रभारी रमेश चैनीथला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यात मुंबईतील 36 जागेसह एकूण 288 जागांवर चर्चा केली जाणार आहे. सद्यस्थितीत मावियातील 3ही पक्षांकडून विभागनिहाय मतदारसंघाचा आढावा घेऊन आपली ताकद तपासण्याचं कामही सुरू आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी महायुतीत 80% जागा वाटप निश्चित झालंय. उर्वरित जागांबाबत 3 ऑक्टोबरपर्यंत निर्णय होणार आहे. भाजप किमान 155 ते 160 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्राच्या वर्तमान विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. वेळेत निवडणुका घेणं ही घटनात्मक सक्ती आहे. वेळेत निवडणूक न झाल्यास राज्यात राष्ट्रपती शासन लावावे लागेल. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल असं निवडणूक आयोगातील सूत्रांनी स्पष्ट केलंय.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दररोज उठून कोंबड्यासारखं भांग देणं बंद करावं अशी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सोमवारी ठाकरे गटावर निशाणा साधताना केली. राऊत यांनी दररोज कोंबड्यासारखी भांग देणं बंद करावं आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांच्या पक्षाचा पाठिंबा असल्याचं पत्र द्यावं असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना चापकाने फोडण्याचीही वल्गना केली. सदाभाऊ खोत यांनी सोमवारी गलीच्या शिराळा येथील रयत क्रांती संघटनेच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, संजय राऊत नावाचा एक घरकोंबडा दररोज भांग देतो. त्या कोंबड्याने दररोज खुराड्यातून भांग देऊ नये, त्याऐवजी त्यांनी आपल्या पक्षाचा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास पाठिंबा असल्याचं पत्र द्यावं. असं पत्र देण्याची त्यांच्यात किती हिंमत आहे ते पाहू. सदाभाऊ खोत म्हणाले, राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर अनेक चांगले निर्णय घेण्यात आले, योजना आणण्यात आल्या, पण महाविकास आघाडीचे नेते त्यावरही टीका करतात. आगामी निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीच्या वळू आणि रेड्यांना चापकाने फोडून काढण्याचं काम करू. समरजितसिंह घाडगे आपलेच आहेत, त्यांच्या विरोधात काही बोलायचं नाही. मुलगा चुकला म्हणजे त्याला आपण शिक्षा देत नाही. आपण महायुतीलाच मतदान करायचंय असं म्हणत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना बुचकळ्यात पाडलंय. चंद्रकांत पाटील म्हणाले की महायुतीचा एखादा निर्णय आवडला नाही तरी मतदान महायुतीला करा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजपचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांना किती त्रास झालाय हे आपल्याला माहिती आहे. हसन मुश्रीफच आपले उमेदवार असतील, त्यांचा प्रचार करा असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान गेली अनेक दिवस हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात समरजितसिंह घाडगे यांच्याकडून विधानसभेसाठी तयारी सुरू होती. मात्र अजित पवार भाजपसोबत आल्यानं घाडगे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये तुतारी हाती घेतली. यानंतर ते मुश्रीफांच्या विरोधात निवडणूक लढवणार हे आता स्पष्ट झालंय. यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे मैत्रीपूर्ण लढत कागल मतदारसंघात दिसणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले की समरजितसिंह घाडगे हे छत्रपतींच्या घराण्याशी संबंधित आहेत, त्याचा अनादर होऊ देऊ नका. त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून देखील चांगलं काम केलंय. त्यांच्या विरोधात काही न बोलता आपण महायुतीला मतदान करावं असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केलंय.